नाना म्हणतात भंडाऱ्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे जी जुनी शिवसेनेची जागा होती ती सुद्धा आम्ही सोडणार नाही। भंडाऱ्याच्या जागेसह म्हणजे तिन्ही विधानसभा काँग्रेस लढेल। एकीकडे तुमची इथे दावेदारी आहे भंडाऱ्यात, कसं बघता? बघा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय। लोकसभेला आम्ही एकत्र लढलो। लोकसभेला नाना पटोले साहेब काही म्हणाले तरी ते पण एका पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत। ते त्यांचं मत असू शकतं, परंतु ज्या जागेवर आम्ही लढलो आहे, ज्या जागेवर आमचा आमदार निवडून आला आहे, ती जागा 99% आम्ही सोडणार नाही, असं आमच्या पक्षप्रमुखाचं एकंदर धोरण आहे। शेवटी तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तो निर्णय घेतील आणि मला वाटतं तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी एकमेकांची मतं किंवा एकमेकांची मनं सांभाळण्याचं नक्की काम करतील। आम्हाला आज उद्धवजींचा कानात डोळे बनून इथे आम्ही आलो। आम्ही त्यांचा जो मेसेज त्यांना द्यायचा होता, निरोप जो द्यायचा होता तो आम्ही दिला। इथल्या लोकांच्या म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि आजच आपण पाहिलं आहे तुमच्याच माध्यमातून की इथल्या आमदारांच्या तोंडावरती मुख्यमंत्र्यांनी दरवाजा बंद केला। याचा अर्थ नियती आपलं काम करत आहे। आता फक्त शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्र एका दिलाने लढूया आणि अशा गद्दारांना घरी पाठवूया। त्यामुळे भंडारा जो अजा म्हणून ज्याची गणना होते, आत्ताच आमच्याकडे 5 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। त्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या पक्षाला तेच सांगणार आहे की 3 विधानसभा असतील तर 2 विधानसभा नक्कीच आणि लढाव्या कुठे कोणी, पण एक जे आम्ही लढलो आहे ती मात्र आम्हाला मिळाली पाहिजे असं इथल्या कार्यकर्त्यांचं, इथल्या मतदारांचं म्हणणं आहे। ते म्हणणं आम्ही आमच्या साहेबांपर्यंत पोहोचवू। मुंबईच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही, तशी चर्चा औपचारिक सुरू आहे। काय कसं वाटतं की कुणाला जास्त जागा मिळतील आणि एकंदरीतच महाविकास आघाडी जर लढेल तर किती जागा अपेक्षित आहे? नाही, आत्ता खऱ्या अर्थाने जर आपण लोकसभेचा आढावा घेतला तर ज्या पद्धतीने म्हणजे काँग्रेसला पण त्यांनी धक्के तर दिले ना। नांदेडचे अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री ते गेले तरी नांदेड तिकडे हललं नाही। याचा अर्थ मतदार हलत नसतो। त्यांचा पुढारी कितीही बेईमानी करो, कुठूनही करो, काही करो, पण मतदार हलत नसतो। त्यामुळे इथला जो मतदार आहे तो यावेळेला मशालीवरच मतदान करेल ही आम्हाला पक्की खात्री आहे। आणि पटोले साहेब पण आता पक्षाच्या आदित्य साहेबांच्या उक्तीप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे की खिचाखिची तर झालीच पाहिजे, त्याच्यातच पक्षाच्या ताकदी आणि पक्षाचा कार्यकर्त्याला एक बळ मिळतं। पण याचा अर्थ असा नाही खिचाखिची होईल पण तुटातुटी होणार नाही। जे असेल ते समझोत्याने होईल आणि त्या पद्धतीनेच आम्ही लढू आणि महाविकास आघाडीचाच आजच्या घडीला 160 ते 170च्या आत आम्ही विजय मिळू। शिरसाट हे माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत पहिल्या दिवसापासून गेलेत आणि शेवट आता 1.5 महिन्यावर, महिनाभरामध्ये आता आचारसंहिता लागेल कदाचित। अशा वेळेस ते अपेक्षित होते त्यांना मंत्रिपदाची, मात्र त्यांची आता महामंडळावर वर्णी लागली, बोडवण झाली की त्यांना शिवसेनेने म्हणजे पाठबळ दिलं एका अर्थी। काय सांगा? नाही, ज्यांची बोळवण झाली आहे ना त्याला कळून चुकलेलं आहे ही बोळवण आहे, आणि ज्यांना नाही मिळालं आहे त्यांना पण कळून चुकलं आहे की आपण फसलो गेलो। त्यामुळे आम्ही का त्यांचा विचार करावा? कोर्ट शिकले, कोर्ट आता घट्ट होत आहे की सैल होत आहेत ते बघायला लागेल, ते तो शिल्पीच सांगू शकेल। त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला आता नाही। आम्हाला तिथल्या जनतेला कसं फसवलं गेलं आहे, त्या जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, त्या जनतेला परत कसा विश्वास दिला जाईल याचा आम्ही विचार करतो। विश्वासघाताने गेलेल्या लोकांचा आम्ही विचार करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।